मी प्राध्यापक डॉक्टर विजय भगत, अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले, जिल्हा अहमदनगर येथे भूगोल विषय शिकवतो. आज आपण शरद पाटील लिखित दासशूद्रांची गुलामगिरी या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म 17 सप्टेंबर 1925 रोजी धुळ्याजवळ कापडणे या गावी झाला. त्यांनी 1942 साली मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. मॅट्रिक झाल्यानंतर कॉम्रेड शरद पाटील जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेमध्ये कलेच्या शिक्षणासाठी दाखल झाले. मात्र या कलेच्या शिक्षणामध्ये त्यांचं मन रमेना. 1945 साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा जीवनदायी कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली. ते धुळ्याला आले. धुळे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. लोक जमा केले, कार्यकर्ते उभारले, संघटना उभारली. या संघटनेमध्ये कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी शिबिरं घ्यायला सुरुवात केली. शिबिरासाठी साधनं होती, त्या साधनांमध्ये त्यांचं मन रमेना. त्यासाठी त्यांनी नव्यानं अभ्यासाला सुरुवात केली. मार्क्सवाद भारतीय समाजासाठी, भारतीय समाजातील गरीब, दलित, आदिवासी यांच्या उन्नतीसाठी पुरेसा नाही असे त्यांना वाटू लागले. म्हणून त्यांनी भारतातील इतिहास आणि तत्वज्ञानाचा अभ्यासाला सुरुवात केली. भारतीय समाजाची रचना अभ्यासायला सुरुवात केली. समाजाची रचना, उत्पत्ती याबद्दल अभ्यास करायला सुरुवात केली. संशोधन करायला सुरुवात केली. हा अभ्यास, हे संशोधन करीत असताना त्यांच्या लक्षात आलंय, भारतीय समाज आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासासाठी संस्कृत साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बौद्ध साहित्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. जैन साहित्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासाठी या भाषांवरती त्यांना प्रभुत्व मिळवणे आवश्यक होते. वैदिक साहित्याच्या अभ्यासासाठी संस्कृत भाषा शिकणं, त्यासाठी पाणिनीचा व्याकरण शिकणं आवश्यक होते. म्हणून कॉम्रेड शरद पाटील 1966 साली बडोद्याला गेले. बडोद्यामध्ये विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय यांच्याकडून त्यांनी पाणिनीचे व्याकरण शिकून घेतले. कॉम्रेड शरद पाटील प्राच्य विद्या पंडित बनले. दिवसा गोरगरीब शेतकरी, आदिवासी बांधव यांच्यासाठी रस्त्यावर लढाई करायची आणि रात्री आपल्या देशाचा इतिहास, समाजशास्त्र समजून घ्यायचे. त्यासाठी पुस्तकाशी झुंजायचं असा त्यांचा जीवनक्रम सुरू होता. कॉम्रेड शरद पाटील यांनी संस्कृत भाषेबरोबरच पाली, प्राकृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळविले. अगदी लहान वयात, विद्यार्थी दशेमध्येच कॉम्रेड शरद पाटील यांनी शेक्सपियर वाचून काढलेला होता. समग्र शेक्सपियर त्यांनी वाचून समजून घेतलेला होता. त्यामुळे त्यांचं या इंग्रजी भाषेवर प्रभुत्व स्थापित झालेले होते. कॉम्रेड शरद पाटीलांनी वेद, पुराण, स्मृती यांच्याबरोबरच विविध धार्मिक ग्रंथ, नाटके, महाकाव्य, काव्य इत्यादींचा अभ्यास केला. संस्कृत भाषेतील साहित्याबरोबरच बौद्ध व जैन साहित्य साकल्याने अभ्यासले. कॉम्रेड शरद पाटील मार्क्सवादी होते. साहजिकच त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला. त्याचबरोबर समाजवाद आणि भांडवलशाहीचे विश्लेषण करणारे साहित्य सुद्धा मुळातून अभ्यासले. त्यामुळेच भारतीय समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या तत्वज्ञानाची मांडणी कॉम्रेड शरद पाटील करू शकले. त्या नव्या मांडणीचा परिपाक म्हणजेच दासशूद्रांची गुलामगिरी हे पुस्तक होय. त्यांनी मांडणी केलेले तत्वज्ञान 4 खंडामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. 5व्या खंडाचे लेखन सुरू असतानाच त्यांचे निर्माण झाले. त्यातला पहिला खंड दासशूद्रांची गुलामगिरी. दासशूद्रांची गुलामगिरी 2 भागामध्ये प्रकाशित झालेला आहे. आपण पहिल्या भागाची आज ओळख करून घेणार आहोत. या ग्रंथाची पहिली आवृत्ती सातारा जिल्ह्यातील वाई येथील प्रज्ञा प्रकाशनानं 1982 साली प्रकाशित केली. तर दुसरी आवृत्ती शिरूर येथील मावळाई प्रकाशनानं प्रकाशित केली. भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना कॉम्रेड शरद पाटील यांनी विशिष्ट दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी या ग्रंथाच्या पहिल्या पानावर लिहिलेलं एक वाक्य उपयुक्त आहे. इतिहासज्ञाचे काम ऐतिहासिक घटनेच्या सिद्धतेबद्दल शंका उपस्थित करीत राहणे हे नसून त्या घटनेला जन्म देणाऱ्या कारणाचा शोध घेणे हे असतंय. मला वाटतंय कॉम्रेड शरद पाटील यांनी स्वीकारलेला हा विशिष्ट दृष्टिकोन आहे आणि त्यामुळेच त्यांना
भारतीय तत्वज्ञानाचा शोध घेत असताना, भारतीय इतिहासाची उकल करीत असताना एका विशिष्ट विचारधारेला पूरक असे महत्त्वपूर्ण पुरावे शोधता आले आणि महत्त्वपूर्ण आधारावरती आपल्या तत्वज्ञानाची मांडणी करता आली. या ग्रंथाचं मुखपृष्ठ अत्यंत उद्बोधक आहे. ग्रंथामध्ये असलेल्या आशयाचं ते प्रतिनिधित्व करतं. मानवी संस्कृती शेतीतूनच उदयाला आलेली आहे. नांगरल्याशिवाय शेती होत नाही. मुखपृष्ठावर नांगरलेल्या जमिनीबरोबर, नांगरलेल्या भूमीबरोबर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, ती म्हणजे चौपाट. महाराष्ट्रातल्या समाज बदलांची ही एक प्रतिकृती आहे, ही एक किल्ली आहे. आपल्याकडे 2 दिवशी विधिवत जुगार खेळला जातो. आश्विन महिन्यातील कोजागरी पौर्णिमा आणि कार्तिक महिन्यातील बलिप्रतिपदा या दिवशी हा जुगार खेळला जातो, चौपाट खेळला जातो. या चौपाटमध्ये एक विशिष्ट रचना आपल्याला पाहायला मिळते. मध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, ही जी जागा आहे ही कपिल वस्तू आहे किंवा आश्रम आपल्याला असं म्हणता येऊ शकेल. तर त्याच्या चारही बाजूला 4 पट आहे. या 4 पटांमधील प्रत्येक पटामध्ये 3 ओळी आहेत आणि त्या 3 ओळींमध्ये 8 घरं आहेत. म्हणजे एका बाजूला एका पटावरती 24 घरं आहेत. तर त्यामुळे मिळून एकूण 96 घरं आपल्याला पाहायला मिळतात. एक पद, एक घर प्रामुख्याने एक कुल निर्देशित करते. चौपाट खेळामध्ये 5 फासे व लाकडी तलवार असे. लाकडी तलवारीला स्पेय संबोधले जाईल. राष्ट्र जमिनीचे गणसदस्यांमध्ये ठराविक काळानंतर वाटप करणे हे राजपदाचे महत्त्वपूर्ण कार्य होते. राजपदाकडून जमिनीचे दरवर्षी वाटप करण्यासाठी चौपाट ही सर्वात आदर्शभूत आकृती होती. समता स्थापित करण्यासाठी, जमिनीचे पुनर्वाटप करण्यासाठी तेव्हा या चौपाटाचा वापर केला जात होता. व कार्तिक महिन्यातील बलिप्रतिपदा या दिवशी महाराष्ट्रात बहीण भावाला ओवाळताना इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असे म्हणत असते. याचा अर्थ होतो आपत्ती विपत्ती जावो व बळीराजा येवो. समतेच्या स्थापनेसाठी, साधन संपत्तीच्या पुनर्वापरासाठी बळीराजा, असुर राजा येवो असे ती आपल्या भावाला ओवाळताना म्हणत असते. ही समानतेसाठी भारतीय तत्वज्ञानामध्ये, भारतीय साहित्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण मांडणी आढळते. तीच मांडणी नेमकी कॉम्रेड शरद पाटील यांनी या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर केलेली दिसते. या ग्रंथातील पहिलं प्रकरण भारतीय गुलामगिरीचा प्रश्न या नावाने दिलेला आहे. या प्रकरणामध्ये भारतामध्ये असलेल्या गुलामगिरीचे, तिच्या संबंधातल्या प्रश्नाचे विस्तृत वर्णन, विस्तृत चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये एक प्रवाह शोषण आणि विषमता यांचं समर्थन करतो. त्यासाठी शोषणासाठी, विषमतेसाठी आवश्यक असलेली मांडणी व्यवस्थेमध्ये करतो. तर दुसरा प्रवाह समतेचा पुरस्कार करतो, विषमतेला नाकारतो, शोषणाला नकार देतो. त्यालाच अब्राह्मणी प्रवाह असे म्हणतात. ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाह समाजामध्ये सहप्रवाही म्हणून वावरताना आपल्याला दिसतात. हे दोन्ही प्रवाह इतिहासभर जोडीने प्रवाहित झालेले आहेत, एकमेकांशी झगडत आहेत, परस्परांवर प्रभाव टाकीत आहेत, एकमेकांना विधायक नकार क्रिया करीत आहेत. या पुस्तकात भारतीय समाजाचा विस्तृत अभ्यास करून, या दोन्ही प्रवाहांचा तौलनिक अभ्यास करून एक नवीन मांडणी केलेली आहे.
भारतीय दास प्रथेचा उगम व विकासापासून सामंत प्रथेने तिची जागा घेईपर्यंतचा मागोवा या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये प्राचीन वैदिक समाजाची उत्पत्ती आणि संक्रमण यांचे वर्णन आलेले आहे. कॉम्रेड शरद पाटील यांनी अनेक संकल्पना मुळातून स्पष्ट केलेल्या आहेत. पुरुष सत्ता आणि मातृसत्ता यांची वर्णन या प्रकरणामध्ये आलेली आहेत. मातृसत्ता गण कृषी प्रधान होते तर गोत्र पुरुष सत्ताक होती. कुल आणि त्यांचे विभाजन, कुलांच्या विभाजनाबरोबर संपत्तीचे वाटप कसे होते याचे वर्णनही या प्रकरणामध्ये आलेले आहे. समूह, कुळ, राष्ट्री, ज्ञाती, गण, गणपती या आणि अशा अनेक संकल्पना या प्रकरणामध्ये विस्तारानं मांडलेल्या आहेत. तिसऱ्या प्रकरणात कॉम्रेड शरद पाटील यांनी कुलटा ते गणिका असा समाजाचा संक्रमण काळ विस्तारानं मांडलेला आहे. त्यासाठी त्यांनी वंश, कुल, गोत्र, ज्ञाती या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. त्याशिवाय लग्नविधी व त्यांचे प्रकार विस्तारानं मांडलेले आहेत. स्त्रीसत्ता, मातृसत्ता, पितृसत्ता आणि गण आणि संघगण यांचीही विस्तारानं मांडणी या प्रकरणामध्ये केलेली आहे. तर चौथ्या प्रकरणाचे नाव आहे फाशी आणि शेती. या प्रकरणामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी प्राचीन समाजामध्ये गणभूमीचे वाटप करण्याची पद्धत विस्तारानं मांडलेली आहे. त्यासाठी त्यांनी अथर्व वेदातील आलेले संदर्भ वापरलेले आहेत. तसेच बौद्ध संघ भांडारातील चिवर वाटताना संघाने वापरलेल्या पद्धतीचाही त्यासाठी वापर केलेला आहे. शलाका म्हणजेच फाशे होत. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर चौपाट दाखवलेल्या आहेत. त्या चौपाटाचा वापर करून त्या काळातल्या त्या गणभूमीचे कुलांमध्ये वाटप केले जात असे. कॉम्रेड शरद पाटील यांनी 5व्या प्रकरणात भूमातेचे वर्णन केलेलं आहे. निरुती ही आर्यपूर्व देवता होती. जैन साहित्यात तिचे संदर्भ दिलेले आहेत. अब्राह्मणी साख्य तत्वज्ञानाची ती प्रतिकृती होती. शरद पाटलांनी निरुतीच्या आधारे शाक्य तत्वज्ञान मांडलेले आहे. ती अब्राह्मणी परंपरा होय. आपल्याकडे अब्राह्मणी देवळे मुख्यतः मातृदेवतेची आहेत. मातृदेवता ह्या मुळात दैवीकरण झालेल्या गणमाताच होत्या. पुरुष सत्तेनंतर स्त्रिया दास्यात ढकलल्या गेल्या आणि स्त्री केवळ संभोगाकरताच असते असे मानले जाऊ लागले. या बाबतीत अनेक वर्णन, अनेक उदाहरणं, अनेक मांडण्या या प्रकरणामध्ये कॉम्रेड शरद पाटलांनी केलेल्या आहेत. 6व्या प्रकरणाचे नाव आहे श्रीराज्य. अंबिका याचा अर्थ होतो माता. श्रीराज्यामध्ये स्त्रिया राजकीय दृष्ट्या शासन करीत. विवाह स्त्री प्रधान होता. वंशक्रम व वारसा स्त्री परंपरागत होता. यावरून मातेची सत्ता, मातृसत्ता हा शब्द रूढ झाला. मातृसत्तेलाच भारतीय शब्द आहे स्त्री सत्ता. मातृसत्तेचे पुरुषसत्तेमध्ये होणारे स्थित्यंतर या प्रकरणामध्ये विस्तारानं मांडलेली आहे. मातृसत्तेची सर्वात आवश्यक पूर्व शर्त आहे जमिनीची सामूहिक मालकी. 7व्या प्रकरणामध्ये विवाहाच्या पद्धती बारकाव्यानं विस्तारानं मांडलेल्या आहेत. स्त्री सत्तेपासून पुरुष सत्तेपर्यंत विवाह पद्धतीमध्ये झालेले बदल या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेले आहेत. विवाह पद्धतीत जमिनीची मालकी, जमिनीची वाटप आणि उत्पादनाचे वाटप, मालमत्तेचे हक्क या विवाह पद्धतीनुसार बदलत जातात याची मांडणी या प्रकरणामध्ये केलेली आहे. 8व्या प्रकरणामध्ये कॉम्रेड शरद पाटील यांनी ब्रह्मन ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. क्षत्रिय राज्यात राजपदाबरोबर पुरोहित पदही स्त्रियांकडे होते. क्षेत्राचा मूळ अर्थ होतो स्त्रीसत्ता कृषक गणाच्या सत्ताधारी स्त्रिया. त्यामुळे क्षेत्र म्हणजे स्त्री होय, तर पुरुष म्हणजे ब्रह्मन. क्षेत्र व ब्रह्मन यांच्या देवविवाहाचा उद्देश क्षत्रिय पुरुष जन्माला घालणे हा नव्हता, तर राष्ट्री व देवी जन्माला घालणे हा होता. जनक म्हणजे उत्पादनात निमित्त मात्र असलेला ब्रह्मन होय.
9व्या प्रकरणामध्ये यज्ञ स्पष्ट केलेला आहे. भारतीय समाजात यज्ञ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देवविवाही दाम्पत्याच्या समागमाची मुदत किती, मुदत संपल्यानंतर राष्ट्राचे काय होते याबद्दलची चर्चा व त्या अनुषंगाने त्या काळातील समाजात होत गेलेले बदल या प्रकरणामध्ये बारकाव्याने मांडलेले आहेत. त्यासाठी अनेक ऋचांचा संदर्भ कॉम्रेड शरद पाटील यांनी दिलेला आहे. देवविवाहातील ब्रह्मन नियतकालिक पती होता. त्याचा कालावधी 3 वर्षाचा असे. विपाला बांधून पुरुष पशुला बळी दिला जात असे. विधीपूर्वक बळी दिला जाणारा ब्रह्मन कोयत्याने कापल्या जाणाऱ्या पिकाचेही प्रतीक होता. पुढे कालांतराने घोडा, रेडा या यज्ञामध्ये बळी दिला जाऊ लागला. दसरा व विजयादशमीला रेडा मारणे हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय महोत्सव आहे. 10व्या प्रकरणामध्ये असुर राजश्री सत्तेचे सिंधू युग विस्तारानं मांडलेले आहे. राजपद अजूनही स्त्रीजन्य होते. मातृवंश परंपरेतीलच पुरुष त्यांचे उत्तराधिकारी होत असत. सपंड विवाहातून ते त्या पदाचा अधिकार गाजवू शकत. सिंधू युगाचे असुर राजश्री सुद्धा त्यातून येत. असुर मातृवंशक राजश्री पदाची युग संपून आर्य पितृसत्ताक धर्मराज पदाचे युग येथून सुरू झाल्याचे स्पष्ट होते. 11व्या प्रकरणामध्ये दास प्रथा गुलामगिरी स्पष्ट केलेली आहे. गुलामांसाठी सर्वात व्यापकपणे रूढ झालेली संज्ञा म्हणजे दास होय. दस या धातूचा अर्थ शेतीची कामे पार पाडणे होय. त्यासाठी कृषी दास म्हणत. दासांची सुद्धा गायी, दागिने, गाडी यांच्याप्रमाणे वाटणी होत असे. भारतात दास प्रथेचा सर्वोच्च विकास मौर्य कालखंडात झाला आणि मौर्य साम्राज्याच्या विघाटनातून छोट्या राज्यांवर आधारलेली सामंत प्रथा उदयाला आली. उष्टे अन्न, जीर्ण झालेले वस्त्र, धान्याच्या बेल्या भळशा दासाला द्याव्यात, दास अशा प्रकारची मांडणी त्या समाजात होती. दासांची विक्री व लिलाव होत असे. दास बाजारात आपले शरीर व मानसिक संपन्नतेची, गुणवत्तेची मांडणी करत असत. कॉम्रेड शरद पाटील यांनी दासशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथाच्या या पहिल्या भागामध्ये सामंत प्रथा समाज व्यवस्थेपर्यंतचा प्रवास अत्यंत विस्तारानं मांडलेला आहे. त्यासाठी वैदिक साहित्य, बौद्ध साहित्य व जैन साहित्यामध्ये आलेली विविध पुरावे, संदर्भ या पुस्तकामध्ये वेळोवेळी दिलेले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ सूची दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणामध्ये आलेले वर्णन, विश्लेषण अधिक ताकदीचे बनतात. या पुस्तकाच्या शेवटी संदर्भाच्या अनुषंगाने आलेले ग्रंथकार व ग्रंथसूची दिलेली आहे. कॉम्रेड शरद पाटील यांच्या दासशूद्रांची गुलामगिरी या ग्रंथावर अनेक नामवंत अभ्यासक, लेखक, विचारवंत यांनी महत्त्वाच्या टिप्पणी केलेल्या आहेत. डॉक्टर धर्मेंद्रनाथ शास्त्री यांनी या कृतीला युग प्रवर्तक कृती म्हटलेले आहे. तर मेपू रेगे यांनी म्हटले आहे, मला वाटते की भारतीय इतिहास व समाज याबाबतच्या मार्क्सवादी चिकित्सेला तुमचे योगदान एवं विशिष्ट आहे. तुमच्या श्रेणीच्या विचारवंताची कल्पना करता माझ्या पुढे केवळ ध कोसंबींचे नाव येते, पण तुमच्याशी तुलना करता त्यांची चिकित्सा जरी जास्त शिस्तबद्ध असली तरी ढोबळ व विरळ आहे. त्याशिवाय इरफान हबीब असं म्हणतात, सोशल सायंटिस्टमध्ये मी तुमचे लेख म्हणजे 4 प्रकरणे साहजिकच वाचलेली आहे. माझी खात्री आहे की तुमची कृती प्रसिद्ध होईल तेव्हा प्राचीन भारताच्या आकलनाला वैशिष्ट्यपूर्ण योगदान ठरेल. रोमिला थापर म्हणतात, प्रबंधाचा केलेला विकास तपशिलात सापेक्षतः नवा आहे. किमानपंथी हा ग्रंथ प्राचीन भारतीय कालखंडावर नव्या त्रिमितीचा आग्रह धरतो. संबंध विवेचनाशी सहमत होणे शक्य नसले तरी अनेक प्रतिपादने
नव्या चिकित्सेची संभाव्यता व अंतर्दर्शने देतात यात शंका नाही. डॉक्टर अभि शाह म्हणतात, हिंदू परंपरा व समाजरचना यांच्या चिकित्सक अभ्यासाकडे भारतीय मार्क्सवाद्याने दुर्लक्ष केल्यामुळे मार्क्सवाद हिंदू समाजात पकड घेऊ शकला नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला 60 वर्षे होऊन गेली असली तरी आजही तीनच मार्क्सवादी डोळ्यापुढे येतात. प्राध्यापक दा ध कोसंबी, प्राध्यापक देवीप्रसाद चट्टोपाध्याय व श्री शरद पाटील. कॉम्रेड शरद पाटील यांनी दास शूद्रांची गुलामगिरी हा ग्रंथ त्यांच्या अथक परिश्रमपूर्वक केलेल्या बौद्धिक श्रमाची निष्पत्ती आहे. या ग्रंथामध्ये अनेक संदर्भ आलेले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ समजून घेण्यासाठी परिवर्तनवादी साहित्य व त्याचे आकलन आपल्याला वाढवावे लागेल. या ग्रंथाचा लांबलेला परिचय आपण शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या प्रती प्रेम व्यक्त करतो आणि थांबतो.